बायकोला कंटाळून नवऱ्यानं आत्महत्या केली. हे विषय आहे नाशिकमधला. विषय काय माहिती आहे मित्रांनो, एकच वर्ष झालं होतं लग्नाला. तेव्हा नवरा सक्सेस नव्हता. बायकोला वाटलं की माझा नवरा सक्सेस होईल. पण नवरीच्या खूप काय, बायकोच्या खूप काय अपेक्षा होत्या. पण नवरा जे काम भेटेल ते काम करत होता, पण तो काय सक्सेस झाला नाही. चांगला काय जॉब त्याला भेटला नाही. पण जेवढं काय जो काम करत होता तो फॅमिलीसाठी 2 टायमाचं जेवण करत होता. पण बायकोच्या इतक्या मोठ्या अपेक्षा होत्या ते पूर्ण करू शकला नाही. मग बायको दररोज नवऱ्याला बोलायची की तुम्ही माझ्यासाठी काहीच करू शकत नाही. तुमच्याशी लग्न करून सगळ्यात मोठी चूक केली मी. तुम्ही कोणत्याही कामाचं नाही. तुमच्यामुळं माझं आयुष्य खराब झालं. अशी बायको दररोज नवऱ्याला म्हणायची. लास्टमध्ये नवरा सगळं ऐकून कंटाळून हार मानून त्यानं स्वतः आत्महत्या केली गळफास घेऊन. मित्रांनो, एक तुम्हाला सांगतो, लाईफमध्ये जोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाही ना तोपर्यंत लग्न करू नका. अरेंज मॅरेज असू द्या, लव्ह मॅरेज असू द्या, काही करू नका. कारण आताच्या मुलींच्या इतक्या मोठ्या मोठ्या अपेक्षा आहेत ना राव. आपण जेवढं कमवतो ना त्यामध्ये फॅमिलीज बघतं. आपण आपल्या स्वतःचं तर काय मनच बघत नाही. आपल्या स्वतःच्या ज्या अपेक्षा आपण कधी विचार पण करत नाही. जेवढं कमवतो ते फॅमिलीबद्दल विचार करतो आहे. आणि त्यामध्ये जर बायको आपल्याला अशी भेटली की मला हे पाहिजे ते पाहिजे, त्यामध्ये आपण कुठून पूर्ण करणार. जर आपली बायको समजदार भेटली, जे आपण कमवतो त्यामध्ये राहणारे भेटले, तरच आपलं आयुष्य चांगलं आहे ना. त्यामध्ये जर अशी भेटली मला हे पाहिजे ते पाहिजे, त्यात तर आपण पूर्ण जिंदगी बेकार आहे. एवढं आपण मेहनत करून कष्ट करून कमवतो आहे, त्यामध्ये पुढली व्यक्ती जर आपली कदरच करत नसेल तर काय फायदा. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही सक्सेस असाल तरच लग्न करा. लव्ह मॅरेज या अरेंज मॅरेज, तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा.